हॅलो, आज मी बनवणार आहे पिझ्झा घरच्या घरी 15 मिनिटामध्ये रेडी। मैद्यापासून बनवणार आहे पिझ्झा। यासाठी लागणार आहे आपल्याला एक शिमला मिरची। शिमला मिरचीला असं बारीक याच्यामध्ये कट करून घ्यायचं आहे। शिमला मिरची अशी बारीक बारीक करून घ्यायची आहे, बारीक असे काप, कारण की ते। यानंतर एक टोमॅटो घ्यायचा आहे आणि या टोमॅटोचे सुद्धा काप करून घ्यायचे आहेत। दोन याच्यामध्ये बारीक बारीक, जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही। याच्यामधलं जे बी आहे ते काढून घ्यायचं आहे आणि याचे काप करून घ्यायचे आहे, कारण की ते दिसायला सुंदर। यानंतर घ्यायचा आहे एक असा मीडियम साईजचा कांदा। याचे 4 भाग करायचे आहेत या पद्धतीने असे, आणि याला मध्ये असं कट करून घ्यायचं आहे। हे असे, हे बघा, असे कट करून घ्यायचे आणि कट करून झाल्याच्या नंतर याला एक एक पाकळी अशी ते याची कांद्याची काढून घ्यायची आहे। आता पिझ्झा बनवण्यासाठी लागणारं पीठ आपण रेडी करणार आहोत। तर 1 कप मी इथं मैदा घेतलेला आहे। या 1 कप मैद्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ। मीठ टाकून घ्या अर्धा चम्मच स्वादानुसार। मीठ टाकल्याच्या नंतर यामध्ये टाकायचं आहे बेकिंग सोडा। बेकिंग सोडा टाकून घ्या अर्धा चम्मचच्या जवळपास, आणि यामध्ये खाण्याचा सोडा टाकायचा आहे, म्हणजे गोडा पाऊण चमचा टाकून घ्यायचा आहे, कारण की त्याला छान फुगल्या जाते हे। आणि आता यामध्ये आपण दही घालून घेऊया। एवढं मी 1 वाटीच्या आसपास हे दही आहे यामध्ये टाकणार आहे, आणि आता याला पूर्णपणे मळून घ्यायचं आहे। जर तुम्हाला हे मळताना जर पीठ जर खूप घट्टसर वाटत असेल तर थोडंसं पाणीसुद्धा तुम्ही याला लावू शकता। एकदम छान असं पीठ बघा, मऊ छान असं नरम इथे मळून घेतलेलं आहे। याला 2 मिनिटासाठी आपण रेस्ट देऊया। हे पिझ्झासाठी लागणारं साहित्य आपण सर्व रेडी करून घेतलेलं आहे, कांदा, शिमला मिरची, टोमॅटो आणि स्वीट कॉर्न। तर आता आपण पीठ घेऊया। हे बघा किती सुंदर असा गोळा करून घ्यायचा आहे, आणि आता याला जाडसर असं लाटून घ्यायचं आहे। हे आता आपण मैद्याचं पीठ टाकून घेतलेलं आहे। पीठ टाकून घेतलेलं आहे आणि याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे। जाडमध्येच लाटून घ्यायचं आहे, कारण की पिझ्झा हा जाडमध्येच छान लागतो। त्यामुळे पीठ हे पोळीचं जे पिझ्झासाठी आपण बनवणार आहोत ते थोडंसं जाडसर असं लाटून घ्यायचं आहे। पिझ्झाचं हे तयार झालेलं आहे, तर याला काट्याच्या चम्मचने असे काटे मारून घ्यायचे, कारण की खालून ते छान प्रकारे आपला पिझ्झा छान बेक होतो। त्यामुळे हे पूर्ण असे मारून घ्यायचे पूर्ण पिझ्झाच्या बेसवरती। हे बघा किती छान दिसतात, कारण की पिझ्झा एकदम व्यवस्थित खालच्या बाजूने टाकल्याच्या नंतर एकदम व्यवस्थित त्याला वाफ लागेल। त्यामुळे आपण हे काटेरी चम्मचनी मारून घ्यायचं। आता यावरती पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे। अगोदर असा पूर्ण फैलून घ्यायचा। हे बघा असा पूर्ण बेसवरती लावून घ्यायचा। हे बघा किती सुंदर दिसतो आहे पिझ्झा सॉस। असं पूर्ण पसरून घ्यायचा आणि हे पूर्ण साईडनं याच्यामध्ये लावून घ्यायचं। याच्यामध्ये मेयोनीज टाकून घ्यायचं आहे।
आता यामध्ये ग्रीन चिल्लीचे काप लावून घ्यायचे. हे बघा किती सुंदर दिसत आहेत असे. खूप छान वाटते ते ग्रीन चिल्लीचे काप. आता यानंतर टोमॅटोचे काप. हे बघा अशा प्रकारे लावून घ्यायचे आहेत. बघा किती सुंदर दिसत आहेत काप. यानंतर कांद्याचे काप टाकून घ्यायचे आहेत. हे बघा किती छान दिसत आहे हे पूर्ण पिझ्झा. आता हे स्वीट कॉर्न याच्यावरती असे टाकून घ्यायचे आहेत. हे बघा स्वीट कॉर्नला थोडंसं उकडून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये हे ॲड करू. आता हे चीज आहे ना, हे बघा असं टाकून घ्यायचं आहे पूर्ण पिझ्झाच्या याच्यावरती. हे बघा किती सुंदर दिसत आहे. यामध्ये रेड चिल्ली थोडीशी टाकून घ्यायची आहे. रेड चिल्ली फ्लेक्स थोडीशी टाकून घ्या. आणि हा पूर्ण बेस आता रेडी झालेला आहे. आणि आता मी हे गरम करायला तावा ठेवलेला होता. या ताव्याच्या याच्यावरती हे ठेवून घ्यायचं आहे आणि याला 15 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे. आणि तुम्ही जे माझा व्हिडिओ बघत आहात ते पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओला बंद करू नका, मध्ये स्टॉप करू नका प्लीज. मी तुम्हाला विनंती करते माझा पूर्ण व्हिडिओ बघून घ्या आणि कसा वाटला ते मला सांगत जा. हा आता आपला पिझ्झा हे बघा किती सुंदर रेडी झालेला आहे. अतिशय सुंदर. आता याला आपण उचलून इथे खाली घेऊया. हे बघा, हा बघा किती सुंदर हा निघत आहे. हे बघा, हे बघा, हे बघा किती छान झालेला आहे. आता याला आपण कट करून सर्व करूया. हे बघा. आणि तुम्हाला माझा हा पिझ्झा कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांगा. हे बघा कट करून तुम्हाला मी दाखवत आहे. हे बघा, हे बघा किती सुंदर झालेला आहे. आता याला आपण काढून घेऊया. आमच्या घरचे लेकरं सुद्धा खाण्यासाठी एवढं मागे लागलेले आहेत. त्यांना खूप आवडत आहे. त्यामुळे चिपकून बसला. दोन होऊन गेले. हे बघा किती सुंदर. आता हे बघा याला सर्व करते प्लेटमध्ये. किती सुंदर झालेला आहे. आणि तुम्हाला माझा पिझ्झा कसा वाटला ते नक्की तुम्ही मला सांगा. हा बघा आमच्या घरचे बच्चे कंपनी किती आवडीनं पिझ्झा खात आहेत. त्यांना खूप आवडतो. त्यांनी खूप वेळापासून माझ्याजवळ बसलेले होते. आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, हे मी तुम्हाला विनंती करते.